नमस्कार, गौरी किचनमध्ये आपलं स्वागत। मी आज शेवळ्यांचा रस्सा बनवून दाखवणार आहे। हे बघा, मी शेवळे आणलेले ताजी, ते आता मी रस्सा कसा बनवायचा तो दाखवणार आहे। भाजी तर बनवतातच सगळी, पण रस्सा कसा बनवायचा तो मी आज दाखवणार आहे। हे बघा, ही फुललेली शेवळी आहेत। रस्सा जर बनवायचा असेल तर जेवढी फुललेली शेवळी तेवढी चांगली रस्स्यासाठी। हे बघा, शेवळ्याच्या लगतचा जो फुललेला साल आहे ती सुद्धा आपण यामध्ये घेत आहोत। आणि जर भाजी बनवायची असेल तर हा साल घेत नाही। हे बघा, सगळी निवडून झालेली आहे। आता बघा, हा जो पिवळा भाग आहे, जर आपल्याला भाजी बनवायची असेल तर हा पिवळा भाग घेत नाहीत, टाकून देतात। याच्यासाठी तो देतात, तो जर घेतला तर भाजी खवखवू शकते, घशाला खवखवू शकते, म्हणून तो भाग भाजीसाठी घेत नाहीत। आणि रस्सा बनवायचा असेल तर तो भाग घेतो, पण थोडी काळजी घ्यावी लागते। आणि ती साल आहे ती सुद्धा आपण घेऊया। हे बघा, आता ही जास्ती मोठी असल्यामुळं, पातेली छोटी असल्यामुळं आपण शेवळीचे 2-2 भाग करून त्यामध्ये टाकूया। हे बघा, हा कसा मस्त फुललेला आहे बघा साल, ती सुद्धा मी घेतलेली आहे। अशी जेवढी फुललेली असेल शेवळी तेवढी रस्स्यासाठी खूप छान रस्सा लागतो, टेस्टी लागतो। हे बघा, आता आपण ही शेवळी सगळी धुवून घेऊया। हे बघा, आता कधी शेवळीला माती पण लागलेली असते, त्यामुळे चांगली धुवून घेऊया, म्हणजे त्याच्यातली माती सुद्धा निघून जाईल। घेतल्यानंतर हे बघा, आता झालेली आहे। आता आपल्याला थोडं पाणी टाकूया, म्हणजे उकळण्यासाठी। जेवढं पाणी कमी आणि जेवढं जास्ती शेवळी तेवढं टेस्टी पाणी लागतं, म्हणजे चवीला लागतं जास्ती रस्सा। हे बघा, आम्ही कमी पाणी टाकलेलं आहे। हे बघा, आता 5 ते 7 मिनटं आपण ही शिजवून घेऊया। हे बघा, 6 ते 7 मिनटानंतर अगदी हलगत दाबून बघूया। हे बघा, आणि त्यानंतर पुन्हा 5 मिनिटांनी शिजवून बघूया। हे बघा, आता ही शिजलेली आहे शेवळी। आता ही शेवळी आपण याच्यातलं पाणी अलगद असं पाणी काढूया। अजिबात शेवळीला डिस्टर्ब न करता आपण हा पाणी काढूया। हे बघा, आणि जी शेवळी आहे उकडलेली ती नंतर वाळून ती दुसऱ्या भाजीमध्ये आपण यूज करू शकतो। आता हे रस्सा काढलेला आहे, पाणी काढलेलं आहे। आता या पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, कांदा टाकून घेऊया आता आणि कांदा चांगला परतून घेऊया। हे बघा, असं परतून घेतल्यानंतर थोडा लालसर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता लसूण टाकूया, आणि लसूणसुद्धा चांगला परतून घेऊया। आता आपण वाटण तयार करूया। धने, राजिने, जिरा, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा भाजलेला, याचं आपण हिरवं वाटण तयार करूया। आता 1 चमचा मी बेसन घेतलेलं आहे, आणि हे बेसनसुद्धा तेलावर चांगलं परतून घेणार आहे। यात बेसन तेलावर चांगलं भाजल्यामुळं रस्सा अजून टेस्टी लागतो आणि थोडा त्याला जाडसरपणा येतो। हे बघा, आता हे बेसनसुद्धा चांगला भाजून झालेला आहे, तेलावर परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये जो वाटण तयार केलेला आहे तो आपण टाकून आणि तो सुद्धा चांगला परतून घेऊया। हे बघा, असा परतून झालेला आहे आपला, आता चांगला शिजलेला आहे वाटण। आता ह्या वाटणाने तेल चांगला सोडलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा फक्त मसाला टाकू, हळद टाकू, आणि आता तो मसालासुद्धा चांगला तेलावर शिजवून घेऊया। हे बघा, मसाला शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आता म्हणा हा जो पाणी काढलेला आहे शेवळ्यांचा तो टाकून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे टाकल्यानंतर आता चांगली एक उकळी येऊन देऊया। आपण जेव्हा जे शेवळी ते उकडत असताना मी सांगितलं का बाबा ते अजिबात हलवू नका, ती जर हलवली तर तो याच्यातला जो पिवळा भाग आहे तो याच्यामध्ये मिक्स होईल आणि खवखवू शकतो रस्सा, म्हणून जास्ती शेवळीला अजिबात डिस्टर्ब न हलवता चांगली तशीच उकडून घ्यायची। आता बघा, मीठ टाकलेलं आहे मी। आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा 5 मिनटं आपण याच्यावर चांगलं वाटण आणि मीठ चांगलं मिक्स होईपर्यंत शिजवून घेऊया। आता हा आपला रस्सा रेडी झालेला आहे, आपण भाकरीबरोबर, भाताबरोबर आपण खाऊ शकतो।